हायवा ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात, 2 मुलांचा मृत्यू, अनेक प्रवाशी जखमी. अतिशय दुःखद अशी बातमी आहे. बस आणि आयव्हा ट्रक यांच्या भीषण अपघातामध्ये 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 15 जण गंभीर जखमी असल्याचे समजत आहे. भरधाव वेगातील डंपरने प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला धडक दिली. भीषण अपघातात एसटी मधील अनेक प्रवासी जखमी आहेत. पालघर मनोर विक्रमगड महामार्गावरील केव बोरांडा फाट्यावर हा अपघात झालाय. पालघर मनोर विक्रमगड महामार्गावरील बोरांडा केव फाट्यावर भरधाव वेगातील डंपरने एसटी बसला धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. शनिवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास विक्रमगडवरून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला ट्रकने धडक देत हा अपघात झाला असून अपघातग्रस्त एसटी मधील काही प्रवासी जखमी झालेत. खासदार राजेंद्र गावित व स्थानिक नागरिकांनी धाव घेत एसटी मधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. विक्रमगड रस्त्यावर बोरांडा चापके तलावली भागात दगडखाणी आणि उद्योग फोफावलाय. क्रेशरमधून खडी वाहतूक करणारे डंपर भरधाव वेगाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे चालवल्या जात आहेत. बेदरकारपणे खडी वाहतूक करून अपघातांसाठी जबाबदार ठरणाऱ्या डंपरवर कारवाईची मागणी केली जाते. या ठिकाणी मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कसा हा भीषण अपघात झालाय. यामध्ये 2 लहान मुलांचा दुःखद मृत्यू झालाय, तर 10 ते 15 जण गंभीर जखमी असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. तर बसच्या अपघातानंतर या बसची कशी दयनीय अवस्था दिसतेय. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे ही काळाची गरज आहे. तर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला असून या ठिकाणी दिशादर्शक फलक व ठळक सूचना यांचा अभाव दिसतोय.